नाशिकचे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते स्वर्गीय बाळासाहेब रत्नपारखी यांच्यावरचा एक स्मृतिग्रंथ त्यांचा प्रथम स्मृतिदिनी म्हणजे 1 फेब्रुवारी 2026 ला नाशिक येथे प्रकाशित झाला। या प्रकाशनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय संयोजक माननीय शरदराव भले हे उपस्थित होते। वेग असा की माननीय शरदराव ढेले हे दादा नाशिक विभाग कार्यवाह असताना ते नाशिक विभाग प्रचारक होते, त्यामुळे त्यांचा एक निकटचा सहवास त्यांना लाभलेला होता। त्यामुळे शरदराव ढेले वक्त असणं हे आमच्या दृष्टीने मोठी पर्वणी होती आणि तसेच त्यांचे भाषण देखील झालेलं आहे। स्वर्गीय दादासाहेब रत्नपारखी यांनी नाशिक शहर, जिल्हा आणि विभाग कार्यालयामध्ये सुमारे 30 वर्ष संघाचे जबाबदाऱ्या पार पडल्या। त्याचबरोबर नाशिकमधील विविध शैक्षणिक संस्था ज्या पिल्लक करावा लागेल भोसला मिलिटरी स्कूलचा, ही मध्यवर्ती हिंदी सैनिकी शिक्षण संस्था, या संस्थेचे दादा प्रदीर्घकाळ सरकार्यवाह होते। त्यांच्या काळातच भोसला मिलिटरी स्कूलच्या विविध शाखांचा विस्तार झाला नाशिक मधल्या संकुलात। त्याचबरोबर नागपूर येथे सुद्धा मिलिटरी स्कूलचा प्रारंभ त्यांच्या काळातच झाला। भोसला मिलिटरी स्कूलच्या बरोबरच आयुर्वेद सेवा संघ, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, भगूर शिक्षण मंडळ, शंकराचार्य ल्यास अशा विविध संस्थांचे दादा पदाधिकारी होते। तशा अर्थाने म्हटलं तर संघाचे विभाग कार्यवाह गेले आणि तितकेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत अशा सर्व महत्वाच्या संस्थांच्या उभारणीत, त्यांच्या संवर्धनात, त्यांच्या विकासात दादांचा मोठा वाटा राहिला आहे। त्या अर्थाने संघ विचारांच्या वर्तुळातलं गेल्या काही दशकातलं दादा हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शब्दांच्या कवेत घेण्याचं धारिष्ट आम्ही सगळ्यांनी केलं आणि या ग्रंथाचं त्याला समर्पण हे 1 तारखेला केलेलं आहे। दादांचं वय वेळ 90च्या पुढे गेलेलं होतं। दादांचा जवळपास 70-72 वर्ष संघ आणि सामाजिक कार्यात सगळा वावर होता। या सगळ्याला शब्दात पकडणं अवघड आहे, पण तरी सुद्धा हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे। दादांचे सहकारी, दादांचे आप्तेष्ट आणि दादांबरोबर संघात ज्यांनी अनेक वर्ष काम केले अशांच्या प्रातिनिधिक आठवणींचा हा संग्रह मार्तंड व तापहीन या नावाने आपण हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। या ग्रंथामध्ये मान्य शरदराव ढेले, मान्य बल्लाजी जोशी, त्याचबरोबर काही ज्येष्ठ प्रचारक संघातले ज्यांनी काम केलेलं आहे दादांबरोबर, शिक्षण संस्थांमधले दादांच्या बरोबर, कारण दादा एका नामवंत कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक होते, त्यांच्याबरोबर काम केलेले कडेपूरकर सर आहे, डॉक्टर विनायक गोविलकर आहेत, आयुर्वेद सेवा संघातले वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य एकनाथ कुलकर्णी आहेत, यांचे याच्यात लेख आहेत। वैचारिक लेखांचा एक सेक्शन यात आपण केलेला आहे, ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी, त्यानिमित्ताने शताब्दीचा आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर दादा शिक्षण संस्थांमध्ये अग्रेसर होते, तो त्यांचा अभ्यास पण होता, त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणावर महेश दाबक यांचा लेख आहे। त्याचबरोबर सैनिकी शिक्षणाची आवश्यकता, कारण दादा हे दीर्घकाळ भोसला मिलिटरी स्कूलशी जोडलेले असल्यामुळे हिंदू सैनिकी शिक्षणाची आवश्यकता ही जी डॉक्टर नियमने सुरू केलेली चळवळ होती त्यालाही शब्दांकित करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार्यवाह हेमेंद्रराव देशपांडे यांनी केलेला आहे, तेही एक लेख यात समाविष्ट आहे। अशा विविध लेखकांनी दादांचे आप्तेष्ट असलेले अशोकराव सराफ संगमनेरचे मान्य संघचालक अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि दादांचे सासूरवाडी योगायोगाने संगमनेरचे आहेत, त्यामुळे त्यांचे अनुभव याच्यात आहेत। काही सराफ वहींचे पण आहेत, ते सुद्धा वाचनीय आहेत। दादा सामाजिक दृष्ट्या सक्रिय विषय येते, त्याचे कुटुंबात दादांचा कसा आभार होता तेही या लेखांमधलं कळतं। दादांचे चिरंजीव राजेश रत्नपारखी जे जनकल्याण रक्तपेढी रक्त केंद्राचे नाशिकचे अध्यक्ष आहेत, त्यांचे मनोगत खूप चांगले याच्यात आलेलं आहे।
अशा विविध संस्थांमधल्या पदाधिकाऱ्यांचे लेख यात आलेले आहेत. हा ग्रंथ नाशिक येथेच राजेश रत्नपारखी, दिलीप क्षीरसागर आणि गोविंदराव यार्दी यांच्याशी संपर्क केल्यास उपलब्ध होऊ शकतो.